नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक सुंदर हिंदी कविता किंवा तुम्ही शेर शायरी म्हणाल तसं आहे. कोणाचं आहे मला आत्ता आठवत नाही, पण मी अनेकदा त्याचा उल्लेख पण केलेला आहे. ते आहे असं: बर्बादे गुलिस्ता करने को बस एक ही उल्लू काफी था. उल्लू म्हणजे ते काय वटवाघूळ असतं ते. बर्बादे गुलिस्ता म्हणजे बाग. तो बर्बादे गुलिस्ता करने को बस एक ही उल्लू काफ़ी था. हर शाख पे उल्लू बैठे हैं, अंजामे गुलिस्ता क्या होगा. म्हणजे एखादा सुंदर नंदनवनासारखी बाग आहे, बगीचा आहे, तो उद्ध्वस्त करायला एक वटवाघूळ जरी असलं ना तरी पुरेसं असतं, कारण ते सगळं घाण करतं. पण ही बाग अशी आहे की जिथे नुसतं एक झाड नव्हे, बाग नव्हे, त्या बागेच्या प्रत्येक झाडावर आणि प्रत्येक फांदीवर उल्लू बसलेला आहे. म्हणजे वटवाघळांचं सगळं जंगल झालेलं आहे. तर मग त्या बागेची अवस्था काय होईल असं तो शायर विचारतो. याची आठवण मित्रांनो एवढ्यासाठी येते की महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था ही नेमकी अशी झालेली आहे. आणि तिथे सगळे इतके उल्लू भरलेले आहेत की त्यांना उल्लू बनवणारा आवश्यक राहिलेला नाही. आपणच उल्लू बनायची घाई झालेली आहे. प्रत्येकाला आपण मूर्ख कसे आहोत हे सिद्ध करण्याची अगदी राजकीय विश्लेषकांपासून पत्रकारांपासून राजकारण्यांपर्यंत प्रत्येकाला घाई झालेली आहे आपला मूर्खपणा धावत धावत येऊन प्रदर्शित करण्याची. तसं नसतं मित्रांनो. तर मग शुक्रवारी 27 ऑक्टोबरला अचानक सूर्य मावळत असताना एक बातमी आली, आणि अतिशय ताजी बातमी. म्हणून बघता बघता एक चॅनेल, दुसरा चॅनेल, तिसरा चॅनेल, आणि तासाभरात सगळ्याच्या सगळ्या चॅनेलमधला अवकाश या बातमीने व्यापून टाकला. आणि ती बातमी काय आहे? ती बातमी सोशल मीडियातली एक पोस्ट आहे. सोशल मीडिया म्हणजे ज्याला ट्विटर म्हणतात, आता त्याचं नाव एक्स झालेलं आहे. ते ट्विटर किंवा एक्स याच्यावर जे छोटे छोटे संदेश, मेसेज, फोटो टाकले जातात, तसा भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राचा जो ट्विटर हँडल आहे, ओरिजिनल हँडल आहे, त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांचं 4 वर्षापूर्वीचं एक भाषण कुठच्या तरी मोबाईलवरून किंवा कुठे रेकॉर्ड केलेलं ते टाकलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी वगैरे, नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन, ही एवढीच एक ओळ त्याच्यात टाईप केलेली आहे. आणि ते काय वाक्य जे आहे की मी पुन्हा येईन. आणि अर्थातच तुम्हाला माहिती आहे आता 4 वर्ष झाली देवेंद्र फडणवीस शिवसेना भाजप युतीला विधानसभेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमतात घेऊन आले होते. पण एकच गोष्ट होती की आपण या उल्लूंनी भरलेल्या बगीचात आहोत एवढंच विसरले होते. आणि त्यामुळे बहुमत आल्यानंतर ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राजकारण केलं, शरद पवारांनी उचापती केल्या, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना जनतेने मुख्यमंत्री म्हणून निवडलं असताना सुद्धा या बाकीच्या राजकारण्यांच्या उचापती, दगाबाजी, दगाफटका यामुळे मुख्यमंत्री होता आलेलं नाही. त्यांना विरोधी नेता व्हावं लागलं. आणि पुढची 2.5 वर्ष जिंकलेल्या या योद्ध्याला वैफल्यग्रस्त म्हणून हिणवण्यामध्ये सगळेच्या सगळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष रमलेले होते. सुप्रियाताई तर सगळ्यात पुढे होते, आघाडीवर. अकेला देवेंद्र क्या करेगा इथपर्यंत त्यांनी लंबी चौडी भाषा वापरलेली होती. पण त्या अकेल्या देवेंद्रने 2.5 वर्ष होता होता पत्त्याच्या बंगल्यासारखं हे 3 पक्षांचं आणि प्रचंड बहुमताचं सरकार ढासळून टाकलं. आणि ते कधी पडलं हे जे त्याखाली गाडले गेले त्यांना अजूनपर्यंत कळलेलं नाही. कारण नुसतं सरकार पडलं नाही, नुसतं सत्तांतर झालं नाही, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून का होईना पण पुन्हा सत्तेत आले. तरी त्यापेक्षाही मोठी गोष्ट अशी होती
की महाराष्ट्रातले दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष अक्षरशः जमीनदोस्त होऊन गेलेत, कारण दोन पक्षात फूट पडली आहे. आणि आज अचानक मी पुन्हा येईन हे देवेंद्र फडणवीसांचं ते वाक्य भाजपच्या ट्विटर हँडलवरून टाकलं गेल्यानंतर माध्यमांना उकळ्या फुटलेल्या आहेत. प्रत्येकाला ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवायची आहे. आणि नुसती ब्रेकिंग न्यूज म्हणून नाही, सगळ्या पक्षांच्या विविध नेते प्रवक्ते यांना गोळा करून त्यांच्या प्रतिक्रिया मागितल्या जात आहेत. अगदी भाजपची मला वाटते प्रवीण दरेकर वगैरे यापासून वेगवेगळ्या राष्ट्रवादीचे 2 गट, शिवसेनेचे 2 गट, अशा सगळ्यांच्या प्रतिक्रिया माध्यमांनी फोनवर घाई गर्दीने कॅमेरा पाठवायला देखील उसंत नाही इतक्या घाई गर्दीने घेतल्या. पण आपण कुठला मूर्खपणा करतोय याचा 1 मिनिट थांबून सुद्धा विचार करावासा वाटला नाही. एक ट्विटरवरची एक पोस्ट ही संपूर्ण मराठी माध्यमांना बघता बघता उल्लू बनवून गेली. हे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो, कारण अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे की अचानक देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर येतील. मग ज्यावेळेला अशी शक्यता दिसत नसते तेव्हा प्रत्येक पत्रकार विश्लेषक ही आपली नसलेली अक्कल वापरून तशी परिस्थिती कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ज्या 16 आमदारांच्या पात्रतेचा वगैरे विषय आहे, त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागणार आणि मग अशा वेळेला देवेंद्र फडणवीस परत एकदा मुख्यमंत्री होतील इथपर्यंत काही लोकांनी आपलं तर्क ताणलेलं आहे. अरे पण निदान अधिकृतरित्या भाजपचा अधिकृत हँडल आहे, पण त्यांनी असा व्हिडिओ का टाकला हे त्यांना कोणीतरी विचारलं पाहिजे. याचं सुद्धा कोणालाही भान नाही आहे. मला त्याची गंमत वाटते मित्रांनो की एक ट्विटरवरची एक पोस्ट संपूर्ण मराठी माध्यमांना बघता बघता उल्लू बनवून जाते आणि आपण ब्रेकिंग न्यूज कसली करतोय, का करतोय याचा कोणालाही थांगबत्ता लागलेला नाही. कारण अधिकृतरित्या देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी कुठलंही भाष्य केलेलं नाही. भाजपचे जे प्रदेशातले जे नेते आहेत त्यापैकी कोणी याबद्दल चकार शब्द बोललेला नाही. मग अचानक एका ट्विटर पोस्टवरून महाराष्ट्रात सत्तांतर घडवण्यापर्यंत मजल मारली गेली. हा माझ्या मते माध्यमांचा शुद्ध मूर्खपणा आहे. त्यामुळे अचानक हे कुठून आलं? कारण तुम्ही मग मध्यंतरी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की अजितदादांना आम्ही मुख्यमंत्री करू आणि पूर्ण 5 वर्षासाठी करू, किंवा एकनाथ शिंदे हे पुढच्या निवडणुकीत सुद्धा महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील असं खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. हे सगळे जुने नवे संदर्भ शोधून भाजपच्याच नव्हे तर इतर पक्षांच्या नेत्यांच्या प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा धंदा जोरात सुरू झालेला आहे. पण थोडा वेगळा विचार करावा, थोडी वाट वाकडी करून यापेक्षा काही वेगळं यात दडलंय का याचा विचार करावा. याचं कारण कोणीही पक्षाचा अधिकृत प्रवक्ता नेता याविषयी बोललेला नाही. खुद्द देवेंद्र फडणवीस याबद्दल कुठेही काही वक्तव्य करत नाही आहेत. सगळे आकांक्षांचे आणि कल्पनांचे इतके प्रचंड बुडबुडे उडवले गेलेत आणि मला वाटतं साधारण 7 वाजल्या 6:30-7 पासून हा जो गदारोळ सुरू झाला, तुम्ही आता 9 वाजून गेले तरीही ऐकतोय. मलाही धक्का बसला, मलाही अनेकांचे फोन आले, भाऊ नेमकं काय होतंय? म्हटलं मीही बातम्या बघतोय पण मला तशी शक्यता बिलकुल दिसत नाही. पण मग अधिकृत लक्षात ठेवा, भाजपचा ट्विटर अकाउंट जो आहे, महाराष्ट्राचा भाजपचा ट्विटर अकाउंट आहे, त्या अधिकृत अकाउंटवरून ही पोस्ट आलेली आहे. पण त्याच्यामध्ये ताजं म्हणता येईल असं काहीही नाही. पुढल्या आठवड्यात, नजीकच्या काळात नाही, महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी किंवा काय ते नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन, हे 4 वर्षापूर्वीचं भाषण आहे किंवा त्यातलं काय ते वाक्य, त्याचा आत्ताचा संदर्भ काय आणि तो संदर्भ काहीच नसला
तरी अशी पोस्ट टाकल्यानंतर नेमका काय फरक पडलाय किंवा पडतोय याकडेही वळून बघायचं असतं, परिणामसुद्धा बघायचे असतात. हा, हमासने रॉकेट सोडली, 5,000 रॉकेट सोडली. अरे पण ती जाऊन कुठे आदळली? ते काय आयर्न डोम होता, त्याच्यावर आदळून त्यातली 90% रॉकेट्स ही निकामी झाली, ही पण वस्तुस्थिती असते. पण 5,000 रॉकेट सोडली हे सांगायचं. पण इस्रायलच्या भूमीमध्ये, इस्रायलच्या वस्तीमध्ये त्या 5,000 पैकी किती रॉकेट्स पोहोचू शकली हा परिणाम असतो. पण त्याची चर्चा करायची नाही. 5,000 रॉकेट सोडली, सैर भैर इस्रायल वगैरे वगैरे. तसंच ही जे काही ट्विटर भाजपचं आहे त्याच्यामध्ये हा जो उद्योग आला, ही पोस्ट आली, तिचा काही संदर्भ लागत नसेल तर मग अशी संदर्भहीन वाटणारी जी भाजपच्या ट्विटरवरची पोस्ट आहे ती टाकण्यातून हेतू काय साध्य झाला हे जरा डोळसपणे बघणं आवश्यक वाटतं. पण कोणालाही वाटलं नाही, कोणालाही वाटलं नाही. कारण सातत्याने संजय राऊत किंवा तत्सम लोकांच्या रोज सकाळी बिनबुडाच्या बकवासीला ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रसिद्धी देता देता बातमी कुठे असते आणि कशी असते हे शोधायचंही मराठी पत्रकारिता विसरून गेली आहे. त्याचा हा सगळ्यात मोठा दुष्परिणाम आहे. बरं, 27 ऑक्टोबर हा असा काय दिवस आहे की 4 वर्ष जुनी ही बातमी काढून तुम्ही टाकलेली आहे किंवा ते ट्विटरवर त्यांनी टाकले, त्याला 4 वर्षापूर्वीच आहे ते. आणि मग 4 वर्षापूर्वी 27 ऑक्टोबरची परिस्थिती काय होती मित्रांनो? मला वाटते 21 ऑक्टोबरला 2019मध्ये विधानसभेचं मतदान संपलं होतं. 3 दिवसानंतर 2024ला 24 ऑक्टोबरला महाराष्ट्रातलं मतमोजणीचं काम सुरू झालं आणि ते रात्री उशिरापर्यंत चाललं होतं. त्यामुळे संपूर्ण अंतिम निकाल यायला 25 ऑक्टोबर उजाडला होता. आणि 25 ऑक्टोबर उजाडल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्या महायुतीला स्पष्ट निर्विवाद बहुमत मिळालं. हा निकाल समोर आला आणि त्यामुळे आता सरकार बनवणार तर महायुती बनवणार याची चर्चा सुरू झाली. पण याविषयी आपण सरकार बनवण्याविषयी बोलणी करू, वाटाघाटी करू, एकत्र बसून ठरवू, आपल्याला बहुमत मिळालंय म्हणून देवेंद्र फडणवीस 25 आणि 26 ऑक्टोबर सलग उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर फोन करत होते आणि उद्धव ठाकरे फोन उचलतच नव्हते. आणि त्यामुळे एक त्रिशंकू अवस्था तयार झाली की आता महाराष्ट्रात सरकार होणार की नाही होणार. आणि मला वाटतं 25-26 झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की जर लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहांनी मला बंद दरवाजा आड शब्द दिला होता की अर्धी सत्ता म्हणजे 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री पदसुद्धा शिवसेनेला मिळालं पाहिजे, त्याची जाहीर घोषणा भाजपकडून केली गेली पाहिजे, अन्यथा आम्ही दुसऱ्या टोकाला जाऊ. हे सगळं मला वाटतं उद्धव ठाकरे हे 26 ऑक्टोबरला बोलले होते. आणि त्यानंतर महायुती मोडणार याच्यावर शिक्कामोर्तब झालं. आणि 27 पासून भाजप आणि शिवसेना हे एकत्रित निवडणूक जिंकल्यानंतर वेगवेगळा विचार करायला लागले. ती तारीख 27 ऑक्टोबर 2019 होती. त्याला 4 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत. कुठल्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत यावर शिक्कामोर्तब झालेली तारीख 27 ऑक्टोबर 2019 होती. त्याला आज 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 4 वर्ष पूर्ण झालीत. आणि त्या दिवशी ही पोस्ट आली ज्या पोस्टमध्ये मी पुन्हा येईन हा शब्द आहे, हे 3 शब्द आहेत. आणि त्या शब्दाची नंतरच्या काळामध्ये वर्ष 1.5 वर्ष यथेच्छ टिंगल उडवली गेली. तेच शब्द आज 4 वर्षांनी त्याच दिवशी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशच्या ट्विटर हँडलवर मुद्दाम सांगितले जातात. बाकी कुठलाही संदर्भ नाही. आजचा 2023मध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार आहेत हा लावलेला अर्थ आहे. पण वास्तवात तो तसा अर्थ असल्याचा कुठलाही संकेत
महाराष्ट्र ट्विटर हँडल जो आहे भाजपचा, त्याच्यामध्ये असा कुठलाही संकेत सिग्नल नाही की नजीकच्या काळात किंवा 2 दिवसात 3 दिवसात काहीतरी होणार आहे, बिलकुल नाही. पण आणखीन एक परिणाम झालाय, तोही लक्षात घ्यायला लागतो. तो परिणाम असा आहे की गेले जवळजवळ 4-5 दिवस किंवा आठवडाभर तरी महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळा अवकाश आणि मराठी माध्यमांचा सगळा अवकाश, प्राईम टाईम, हा जरांगे पाटील यांनी दिलेले इशारे, जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं उपोषण, जरांगे पाटील यांच्या प्रेरणेने किंवा चालनेने विविध गावामध्ये सर्वपक्षीय नेत्यांना करण्यात आलेली गावबंदी, सदावर्तेंची गाडी फोडणं, इतर कुठच्या भाजप किंवा इतर काँग्रेस, राष्ट्रवादी इतर नेत्यांच्यावर हल्ले होणं, रोहित पवार यांची पदयात्रा, संघर्ष यात्रा, या सगळ्यांनी जे काही व्यापलेलं होतं आणि आता जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाने महाविकास त्या महाराष्ट्रातल्या महायुतीच्या 3 पक्षीय सरकारला कसं कोंडीत पकडलंय, यातून बाहेर पडणं अशक्य आहे वगैरे वगैरे चर्चा सुरू होत्या. त्या सगळ्याला महाराष्ट्र भाजपच्या या ट्विटर हँडलवरच्या एका पोस्टने या सगळ्यावर गेल्या 10-15 दिवसात जे परसेप्शन निर्माण केलं होतं त्याच्यावरून बोळा फिरवला एका पोस्टने. ही गंमत असते, ही गंमत असते मित्रांनो, की भाजपचा कोणी अधिकृत नेता प्रवक्ता नाही बोललेला, खुद्द देवेंद्र फडणवीस नाही बोललेले, आणि याच्यावर काय बोलायचं हे शिंदे शिवसेना, अजितदादा गट किंवा भाजप यांच्याही नेत्यांना त्यावर खुलासा देता येत नाहीये. आणि सगळीकडे नुसत्या फुलबाजा उडवल्या जात आहेत, पतंग उडवले जात आहेत. एक पोस्ट आहे आणि ज्या पोस्टमध्ये महाराष्ट्रात परत एकदा मुख्यमंत्री बदलला जाणार असा कुठलाही संकेत नाही. जे वाक्य टाकले तो व्हिडिओ हा 4 वर्षापेक्षा अधिक जुना आहे, कारण निकालानंतरचा आहे, पण ते भाषण हे प्रचार काळातलं आहे, म्हणजे आणखीन 15-20 दिवस अलीकडचं आहे. आणि एका पोस्टने या संपूर्ण महाराष्ट्रातल्या पत्रकारितेला हातोहात उल्लू बनवून टाकलं. बर्बाद गुलिस्ता करने को बस एक ही उल्लू काफ़ी था, हर शाख पे उल्लू बैठे हैं, अंजाम गुलिस्ता क्या होगा. याचा अर्थ कळला मित्रांनो. इतका सुंदर या काव्याचा अर्थ वेगळा सांगता आला नसता. अशा घटना दाखवणं कठीण असतं. पण एक पोस्ट, आणि ही एक पोस्ट नाही आहे, मराठी माध्यमामध्ये एकाच्या पेक्षा एक उल्लूचे पठ्ठे कसे बसलेत. आणि देवेंद्र फडणवीस सारखा नुसता धूर्त नाही, अत्यंत बिलंदर राजकारणी या सगळ्या मराठी माध्यमांसकट त्यांच्यावरच अवलंबून राहिलेल्या आपल्या विरोधकांना कसा खेळवत असतो याचं आणखीन एक अतिशय प्रभावशाली उदाहरण आहे. तो मी वेगळा व्हिडिओ करीन, पण आज इथेच येऊन थांबतो की एक पोस्टसुद्धा मराठी माध्यमांना हातोहात उल्लू बनवून जाते. सगळ्याच्या सगळी मराठी माध्यमं पटापट मूर्खांच्या नंदनवनात जाऊन बागडायला लागतात, पिकनिकला जातात. अरे आधार काय बघा, इतका अधांतरी वागू नका, इतके पण उल्लू बनवू नका की उल्लू बनवणाऱ्याला सुद्धा लाज वाटावी. पहिल्यांदा अशा बातम्या येतात, असं जेव्हा वाटतं यात बातमी आहे, ती छाननी करून चौकशी करून तपासून बघावी. त्याच्या तारखा, त्या तारखांचे जुने नवे संदर्भ शोधले तरी कळतं की ही बातमी हुलकावणी देण्यासाठी आहे. आणि त्या हुलकावणीतून गेले 8 दिवस जरांगे पाटील त्यांचं उपोषण वगैरे वगैरे जो काय परसेप्शन निर्माण झाला होता तो खटाखट सगळ्या चॅनेलवरून जरांगे पाटील त्यांचं उपोषण, त्यांचे इशारे हे बाजूला पडले आणि विषय महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री बदलावर आला की आणला गेला. विचार करा. मी आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.